नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र देत आवाहन केलंय. 2024ला महायुतीचं सरकार येईल, काळ्या दगडावरची पांढरी रेग असल्याचं शहा म्हणाले. तर 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचं असल्याचं शहा म्हणाले. 2024ला महायुतीचं सरकार येईल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेग. 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचंय. महाराष्ट्रात भाजप महायुतीचं सरकार येणार, शब्द देतो. महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल, अनुभवावरून सांगतो. निराशेला गाडून कामाला लागा. राहुल गांधींनी किती निवडणुका जिंकल्या? लोकसभा निवडणुकीतील 6 लोकसभा अशा आहेत जिथं 6 विधानसभांपैकी 5 ठिकाणी आपल्याला बहुमत होतं. केवळ एका विधानसभा मतदारसंघातील बहुमतामुळे विरोधक जिंकले होते. त्यामुळे 6 लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभांपैकी 5 विधानसभा आपण जिंकू आणि ते 1 विधानसभा. याचा अर्थ समजला? महाराष्ट्र प्रदेश जी योजना आखेल ती कार्यान्वित करा. मंडळ आणि वॉर्ड स्तरावर राज्य सरकारच्या योजना पोहोचवा. आपली विचारसरणी असलेल्या मतदारांना मतदानासाठी उतरवा. अरे बाबा, 24ला महायुतीचं सरकार येईल. आता 29ला वेळ आहे, परंतु जे त्यांनी काय विश्वास जो दाखवला आहे, या भारत देशाचं नाव जगात रोशन करण्याचं काम असेल, 11व्यावरून 5व्या नंबरवर अर्थव्यवस्था आणण्याचं काम असेल, पुढे 3ऱ्यावर अर्थव्यवस्था आणण्याचं काम असेल. जपानपेक्षा आपण पुढे गेलोय, कुठला तरी सर्वे आहे, तुम्हाला माहीत असेल. आणि म्हणून हे जे काही मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली देश पुढे जातोय आणि याचा अभिमान आहे आम्हाला. त्यामध्ये प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, भाजपला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, शिवसेनेला शिंदे साहेबांना त्यांचा पक्ष, उद्धवजींना त्यांचा पक्ष, पवार साहेबांना त्यांचा पक्ष, काँग्रेसला त्यांचा पक्ष, असं सगळ्यांचे पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आज ह्या सगळ्यांचं एक परिस्थिती आहे की एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही. महाराष्ट्राची राज्याची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे, इतर राज्यांची वेगळी. इतर राज्यांमध्ये एका पक्षाचं सरकार येतं. 1985 नंतर जवळपास पुढच्या महिन्यात 40 वर्ष होतील या राज्यामध्ये एका पक्षाचं सरकार आलेलं नाही. परंतु कार्यकर्त्यांना मॉरल वाढवण्याच्या करता की बाबा पुढं आपल्याला करायचं आहे असं ते म्हणजे त्या हेतूने सांगितलं असेल, मला माहिती नाही. ठीक आहे ना, 29ला वेळ आहे, तिथपर्यंत काय होतं ते बघू. पण 2024 मध्ये ते जिंकू शकत नाही असं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे तो भागच नाही. महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणुकी प्रक्रिया सुरू होईल तर सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना लोक रस्त्यावरही फिरू देणार नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे. त्यामुळे ते देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांचा जो सगळा रिपोर्ट असेल आणि त्या आधारावर त्यांनी ते वक्तव्य केलं असेल. लाडकी बहीण योजनेचा हप्ता चुकवू नका, जास्तीत जास्त प्रचार करा. मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे असं अमित शहांनी म्हटलं. ईव्हीएम बाबत लोकांमधला संभ्रम दूर करा असंही शहा म्हणाले. विरोधक आक्रमक झाल्यास सामदाम दंडभेद वापरून जागा निवडून आणा असं देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय. जागेसाठी एक पाऊल मागे यावं लागल्यास कसूर करू नका असंही शहा यांनी म्हटलं. लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी देणार असल्याचं अजित पवार म्हणाले. ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत खात्यात जमा होणार आहेत. 10 ऑक्टोबरच्या आत बहिणींना ओवाळणी देणार असल्याचं अजितदारांनी म्हटलंय. थोडी कळ काढा. आता आम्ही जसं लाडकी बहिणीला पहिले 3000 दिले, आता सप्टेंबरचे पैसे आले. आज मी तुम्हाला सांगतो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची ओवाळणी माझ्या महिलांच्या खात्यामध्ये जाणार आहे, हा शब्द मी तुम्हाला देतो. पूरग्रस्त राज्यांना मदतीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून निधी जाहीर करण्यात आलाय. महाराष्ट्राला सर्वाधिक 1492 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहांचे आभार मानले. पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या राज्यांना ही आर्थिक मदत जाहीर झाली आहे. लोकांचे अश्रू पुसणारं मदत करणारं आमचं हिंदुत्व असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. ठाकरेंच्या गोमूत्रधारी हिंदुत्वावरील टीकेनंतर शिंदेंनी उत्तर दिलं. गोमूत्रधारी हिंदुत्व आमचं नाही, भाजपचं असल्याचं ठाकरेंचं वक्तव्य होतं. लोकसभा तर तुम्ही जिंकून दिलेलीच आहात.
विधानसभा आता आपल्याला जिंकायची आहे. आणि का जिंकायची आहे की आपापसात हे जे काय लावतायत झेंगाट, मग धर्माधर्मामध्ये मारामारा लावतायत, जातीपातीमध्ये भिंती उभ्या करतायत. म्हणजे तुमची घरं तुमची जळली तरी चालतील, तुमच्या पेटत्या घरावरती आम्ही राजकारणाची पोळी भाजू, हे असलं दळभद्र गोमूत्रधारी हिंदुत्व हे भाजपचं आहे, हे शिवसेनेचं हिंदुत्व नाही आहे. काही लोक म्हणतात मंदिरात जाऊन घंटा वाजवणारे हिंदुत्व मला मान्य नाही असे म्हणणारे. आता आमचं हिंदुत्व हे लोकांच्या डोळ्यातलं अश्रू पुसणारं आमचं हिंदुत्व आहे, लोकांना मदत करणारं हिंदुत्व आहे, ऋषी मुनींच्या साधू संतांच्या विचारांचा वारसा चालवणारं हिंदुत्व आहे. मुकेश अंबानींकडून आधी ठाकरेंची नंतर मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्यात आली. रात्री 10 वाजता अंबानींनी मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेतली आहे. रात्री 1 वाजता अंबानींकडून वर्षावर मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्यात आली. हे दोन दृश्य, आधी मुकेश अंबानी हे मातोश्रीवर गेले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यानंतर रात्री 1च्या सुमारास ठाकरेंच्या भेटीनंतर अंबानी यांनी वर्षावर शिंदेंची भेट घेतलेली आहे. अर्थात दोघांमध्ये नेमकी कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली हा तपशील मात्र गुलदस्त्यात आहे. रात्री 1 वाजता मुकेश अंबानी यांनी वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यापूर्वी त्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी 2 महत्त्वाच्या भेटी काल घेतलेल्या आहेत. पहिली भेट त्यांनी घेतली मातोश्रीवर जात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आणि त्यांच्यासोबत चर्चा केली आहे आणि त्यानंतर काही वेळाने म्हणजे रात्री 1च्या सुमारास ते मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षावर पोहोचले आणि तिथे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केली. अर्थात कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे अद्याप कळू शकलं नाहीये. बघा कसं आहे की या सरकारने ज्या लोकांना फायदे मिळवून दिलेले आहेत हे उद्योगपत्यांचं सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं, तर यांच्या घरी मग उद्योगपतीच जाणार ना, त्यामुळे त्याला काही नवीन हा विषय नाही आहे. आमदारकी गेली तरी चालेल पण रामगिरी महाराजांचे विचार सोडणार नाही, शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारेंनी हे वक्तव्य केलंय. साधूंना ठेचून मारण्यासारखा प्रसंग वैजापुरात होतो की काय अशी शंका येत असल्याचंही त्यांनी म्हटलं. रामगिरी महाराजांचे विचार सोडणार नाहीत, भले आमदारकी गेली तरी चालेल असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारे यांनी केलं आहे. त्याचबरोबर साधूंना ठेचून मारण्यासारखा प्रसंग वैजापुरात होतो की काय अशी शंका येत असल्याचं देखील बोरणारे यांनी म्हटलं. परवा धर्मवीर 2 पाहिला आणि धर्मवीर 2 ची सुरुवात झाली. पालघर या ठिकाणी 5 वर्षापूर्वी 4.5 वर्षापूर्वी ज्या 2 साधूने त्या ठिकाणी भगवं वस्त्र परिधान केलं त्या साधूची दगडाने ठेचून त्या ठिकाणी हत्या झाली. हे धर्मवीर 2चं टायटल त्या ठिकाणी आपल्या समोर मी मांडणार आहे. तसं वैजापूरला सुद्धा धर्मवीर 2 होतो का काय ही प्रामुख्याने तुम्हाला आम्हाला समजून घ्यायची त्या ठिकाणी गरज आहे. आमदारकी गेली तरी चालेल परंतु ज्या महाराजांचे विचार आणि स्वर्गीय ब्रह्मलीन हरिभक्त परायण नारायणगिरीजी महाराजांनी जे विचार हिंदुत्वाचे तुमच्या आमच्या समोर ठेवले ते विचार त्या ठिकाणी आपण तालुक्याच्या आणि विधानसभेच्या कान्याकोपऱ्यामध्ये आज नेण्याची त्या ठिकाणी गरज आहे. काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून आज मुंबईत लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्रींच्या जयंतीनिमित्त लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलं. सकाळी 10 वाजता पवार गटाकडून लॉंग मार्च काढला जाणार आहे. दुपारी 3 वाजता काँग्रेसकडून लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलं आहे. आता बातमी चंद्रपुरातून आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला झालाय. पावसाळ्याचे 3 महिने म्हणजे 1 जुलै ते 30 सप्टेंबर ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा पर्यटनासाठी बंद असतो. दरम्यान ताडोबा सफारीसाठी सचिन तेंडुलकर नागपुरात दाखल झाला. तर ही 2 दृश्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला हिरवा झेंडा आता दाखवण्यात आलाय. पावसाळ्यात हा प्रकल्प बंद असतो आणि जसा परतीचा पाऊस सुरू होतो त्यानंतर हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प खुला केला जातो. आणि दुसरीकडे ताडोबा सफारीसाठी सचिन सुद्धा नागपुरात दाखल झालाय. जगप्रसिद्ध असलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प आजपासून उघडण्यात आला आहे.
3 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आज बघू शकतो आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटक देश विदेशातून या ठिकाणी आल्याचे चित्र दिसून येत आहे। एक आनंदाचे वातावरण आहे, कारण की 3 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आज ताडोबा उघडण्यात आला आहे। पावसाळ्यात 3 महिन्यासाठी हे ताडोबा व्याघ्र प्रकल्प हे बंद ठेवण्यात येते। विशेष बाब म्हणजे प्रजनन केंद्र प्रजननची वेळ असते, त्यामुळे हा ताडोबा 3 महिन्यासाठी बंद ठेवण्यात येतो। त्यामुळे जी प्रतीक्षा आहे पर्यटकांची, ती प्रतीक्षा आता कुठेतरी संपत असल्याचे चित्र दिसून येत आहे। पर्यटकांमध्ये जे उत्साह आहे की या ठिकाणी जे वाघ बघण्याची इच्छा असेल किंवा जे प्राणी बघण्याची इच्छा असेल त्याची ते आज पूर्ण होत आहे। पहिल्या दिवशी ताडोब्यामध्ये पहिल्या प्रथम जाण्याची जी उत्सुकता असते पर्यटकांमध्ये, ते उत्सुकता या ठिकाणी पर्यटकांमध्ये दिसून येत आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, ताडोबा, चंद्रपूर।